रात्रीचे 9 वाजले होते. सगळीकडे शांत वातावरण होते. दूरवरून कुत्रे भुकल्यासारखा आवाज येत होता. एक प्रकारचं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मानसी तिच्या खोलीमध्ये शांतपणाने एका कोपऱ्यात बसली होती. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. तिच्यासमोर तिची सासू, योगिता ताई आणि नणंद दोघी उभ्या होत्या. तिच्याकडे रागाने पाहत होत्या. तिच्याकडे असं बघत होत्या की जणू तिने कुठला तरी खूप मोठा गुन्हा केला आहे. मानसी शांतपणाने स्वतःच्याच नशिबाला दोष देत होती. घरातले सगळे जेवण करून बसले होते. फक्त मानसीने सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. तिला चक्कर आल्यासारखं होत होते. परंतु सासूच्या रागीट नजरेपासून तिच्या तोंडातून एक पण शब्द बाहेर निघत नव्हता. योगिताताई तिला डोळे मोठ दाखवत म्हणाल्या की मानसी, तू आजकाल खूपच बेशरम झाली आहेस. तू घरातली मालकीण असल्यासारखं समजायला लागली आहेस का? तुझ्या लग्नाला आता एक 4 महिने पूर्ण झाले आहेत आणि तुझ्यामध्ये एवढी हिंमत आली आहे की तू या घरात बनवलेले नियम तोडायला निघाली आहेस. योगिताताईंच्या बोलण्यात राग आणि कठोरपणा स्पष्ट दिसत होता. सासूच्या बोलण्यामुळे ती घाबरली आणि खाली मान घालून उभी राहिली. तिला बोललं वाटत होते की तोंडातून शब्द फुटत नव्हते. तिला खूप भूक लागल्यामुळे तिच्या पोटात पण आता दुखू लागले होते. परंतु तिला कळाले होते की या घरात राहायचं असेल तर तिला त्रास आणि भुकेने तडफावं लागणारच आहे. मानसीचे लग्न प्रवीणसोबत 4 महिन्यांपूर्वी झाले होते. मानसीच्या मनात सासर असं होतं की जिथे तिला मान, प्रेम, आदर भेटावा. परंतु तिच्या आयुष्यात तिच्या विचारांसारखं काहीच घडलं नाही. तिचं सासर तिच्या विचारांच्या पूर्णपणे उलट तिला मिळाले होते. मानसीच्या आईवडिलांचा मृत्यू ती लहान होती तेव्हाच झाला होता. तिच्या मावशीने आणि काकाने तिला सांभाळले होते. आपल्यावरचं एक ओझं कमी करण्यासाठी प्रवीण आणि त्याच्या घरच्यांची कोणतीही चांगली चौकशी न करता त्यांच्यासोबत तिच्या मावशीने आणि काकाने लग्न करून दिले होते. प्रवीण मानसीपेक्षा वयाने जवळजवळ 12 वर्षांनी मोठा होता. मानसीला वाटले होते की तिचा नवरा एक आदर्श नवरा म्हणून तिच्या नशिबात येईल. परंतु प्रवीण तर त्याच्या आईचा आणि त्याच्या बहिणीचा गुलाम निघाला होता. सासू योगिताताई नेहमी तिला ऑर्डर देत होत्या आणि नंतर या नेहमी कोणत्या पण गोष्टीवरून, कामावरून टोमणे मारत होत्या. या घरामध्ये मानसीला प्रत्येक दिवस परीक्षेसारखा जात होता. रोज तिला नवीन नवीन संकटांना सामोरं जावं लागत होतं. तिच्या सासूने तिच्यासाठी घरात नियम बनवले होते. रोज सकाळी 5 वाजता उठून तिला पूर्ण घराची साफसफाई करायला सांगितली होती. अंघोळ केल्यावर देवपूजा वगैरे सगळं काही तिच्यावरच सोपवले होते. सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर तिला नाश्ता करायला आणि जेवण पण करायला भेटत होते. पण जेवण जर सासू खा म्हणाली तरच तिला खावे लागत असायचे. रात्रीच्या वेळी तिला किचनमध्ये जाण्याची अजिबात परमिशन नव्हती. तिच्या नंदेला वाटत होते की तिची वहिनी गुपचूप किचनमध्ये जाऊन रात्री काहीतरी खात बसेल. सासूचे आणि नंदेचे बोलणे ऐकून मानसीला खूप वाईट वाटत होते. परंतु ती काहीसुद्धा बोलू शकत नव्हती, कारण तिचे हात दगडाखाली होते. तिला वाटत होते की एक ना एक दिवस चांगला उजाडेल. परंतु दिवसेंदिवस तिची जी आशा होती ती कुठे ना कुठे गळून पडायला लागली होती. परंतु एक रात्र अशी आली ज्या रात्रीने तिचं पूर्ण आयुष्य बदलून गेलं. त्या रात्री मानसीला खूप भूक लागली होती. सकाळच्या वेळी तिने एक शिळी भाकर आणि थोडीशीच भाजी खाल्ली होती. संध्याकाळच्या वेळी सासूने आणि नंदेने पोट भरून जेवण केले आणि हॉलमध्ये बसून त्या दोघी गप्पा मारत होत्या. तिच्या मात्र पोटात उपासमारीचे भडके उठू लागले होते. किचनमध्ये जाऊन मानसीने पाहिले तर सगळे जेवण संपले होते. तिला आता भूक सहन होत नव्हती. तिला असं वाटू लागले की आता जर तिने काही नाही खाल्लं तर ती मरून जाईल. मानसी गुपचूप मग किचनमध्ये गेली आणि तिच्यासाठी तिने थोडासा शिरा बनवला आणि गुपचूप खोलीमध्ये जाऊन ती खाऊ लागली. तिने 2च घास खाल्ले असतील, लगेच तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिने अजून एक तोंडात घास घातला. तोपर्यंत दरवाजावर टकटक असा आवाज झाला. मानसी भीतीने थरथर कापू लागली. तिने घाबरून तिची शिऱ्याची प्लेट बेडखाली सरकवली आणि दरवाजा उघडला तर तिची सासू रागाने तिच्याकडे पाहत होती आणि म्हणाली की तू रात्रीच्या वेळी गुपचूप किचनमध्ये जाऊन स्वतःला शिरा बनवून खात आहेस ना? योगिताताईंच्या डोळ्यात तिच्याबद्दल राग, मानसी तिला स्पष्ट दिसत होता. तोपर्यंत तिथे तिची नणंद रिया देखील आली आणि तिच्या परिस्थितीवर हसू लागली. इकडे योगिताताईला खूप राग आला. त्यांनी एक जोरदार काढाखाली मानसीच्या लावून दिली आणि तिच्या केसांना पकडत म्हणाल्या, तू या घरातले नियम विसरली आहेस का? तिच्या डोळ्यातून अश्रू आले.
पण ती काही म्हणाली नाही. रात्रीचे 6:30 वाजले होते. तोपर्यंत मानसीचा नवरा प्रवीण घरी आला होता. त्याच्या बहिणीने आणि आईने तिखट मीठ लावून जे काही घडलं ते सगळं काही प्रवीणला सांगितलं. योगिताताई म्हणाल्या की अरे तुझी बायको तर आता चोरासारखी किचनमध्ये जाऊन खायला सुद्धा लागली आहे. जर ही आत्तापासूनच अशी करत आहे तर पुढे जाऊन हे काय दिवा लावणार आहे. नंदिनी आणि सासूने त्यांचे काम केले होते. प्रवीणचा राग आता 7व्या आसमानावर गेला होता. प्रवीण आता रागानेच खोलीमध्ये गेला. मानसीला त्याने केसाला धरून खाली पाडले आणि कमरेचा बेल्ट काढून तिला निर्दयपणे मारू लागला. मानसी त्याच्यापुढे हात जोडू लागली, ओरडू लागली, परंतु कुणालावर तिच्या दया आली नाही. नणंद आणि सासू एका कोपऱ्यात उभा राहून हसत होत्या. जणू त्यांची जिद्दी झाली होती. मानसी कळकळीने सांगत होती की मी काही चोरी केली नाही. मला भूक लागली होती म्हणून थोडासा शिरा म्हणून बनवून खाल्ला. पण प्रवीण तरी पण तिला मारतच राहिला. आता मानसीला सहन झाला नाही. ती उठली आणि तिने प्रवीणला जोराचा धक्का दिला आणि त्या घरातून ती पळून गेली. योगिताताई मोठ्याने प्रवीणला म्हणाल्या, जाऊ दे, हिला कुठं जायचंय ते जाऊ दे. हिचं माहेर पण नाही, ती स्वतःहून माघारी येत असते. प्रवीण पण दात खात म्हणाला, जोपर्यंत ही माझ्या पायावर नाक उघडून माफी मागत नाही तोपर्यंत मी पण हिला घरात पाऊल टाकू देणार नाही. मानसी दिसेल त्या वाटेकडे जोराने पळत होती. पण त्याच गतीने तिच्या डोळ्यातून अश्रूसुद्धा गळत होते. पण आज तिच्या मनात भीती नसून राग निर्माण झाला होता. तिला आता पोलिसांची गाडी दिसली. न घाबरता ती लगेच त्यांच्यापाशी गेली आणि त्यांच्याकडे मदत मागू लागली. तिने पोलिसांना तिच्याबद्दल जे काही घडलं ते सर्व काही सांगितलं. पोलिसांनी पण लगेचच यावर ॲक्शन घेतली. काही वेळाने लगेचच पोलिसांची गाडी प्रवीणच्या घरासमोर येऊन उभी राहिली. दारावर पोलिसांची गाडी पाहून रिया, योगिताताई आणि प्रवीण हैराण झाले. समोरून त्यांना मानसी येताना दिसली. योगिताताई म्हणाल्या, काय झालं सुनबाई, तोंड घेऊन इकडे आलीस ना? प्रवीण म्हणाला, जोपर्यंत तू माझ्या पायावर नाक रगडून माफी मागत नाहीस तोपर्यंत मी तुला माफ करणार नाही. तोपर्यंत पाठीमागून एक पोलिसांचा कठोर आवाज आला आणि म्हणाला, बस करा तुमचा आता ड्रामा. आता तुम्हाला सगळ्यांना पोलीस स्टेशनला यायचं आहे. तुमच्या बाबतीत घरेली हिंसा बाबतीत केस केली आहे. चला पोलीस स्टेशनला. 5 वर्ष जेलची हवा खाल्ल्यावर तुमच्या अक्कल ठिकाणावर येईल. पोलिसांचं अशा प्रकारचं बोलणं ऐकून ते तिघे पण खूप घाबरले. लगेचच योगिताताई आणि प्रवीण मानसीपाशी जाऊन त्यांची माफी मागू लागले. परंतु मानसी आता त्या दोघांना अजिबात घाबरत नव्हती. ती न घाबरता म्हणाली, लग्न मी काय मार खाण्यासाठी केलं नाही. आणि सासूबाई, तुम्ही आता तुमचे संस्कार तुमच्या मुलांना जेलमध्ये बसून शिकवा. पोलीस त्या तिघांना घेऊन तिथून जाऊ लागले. मानसी एकदा त्यांच्याकडे रागाने पाहते. ती निघून गेल्यानंतर एकदा मानसीने तिच्या सासरच्या घराकडे खुरून बघितलं, ज्या घरात तिचा खूप अपमान झाला होता. त्यानंतर मानसी तिच्या बेस्ट फ्रेंडच्या ममताच्या घरी गेली. जेव्हा मानसी तिला अचानक दरवाजावर दिसली तेव्हा ममता म्हणाली, मानसी, तू किती दिवसापासून मला भेटली आहेस? आपल्या मैत्रिणीला पाहून मानसीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. तिने लगेचच आपल्या मैत्रिणीला आतमध्ये घेतले. मानसीने तिच्या बाबतीत काय घडलं ते सगळं तिला सांगितलं. तिची कहाणी ऐकून ममताच्या पण डोळ्यात पाणी आले. ममता म्हणाली, काळजी करू नकोस मानसी, तुला मी एक चांगली नोकरी लावून देते. स्वतः आत्मनिर्भर बनवून दाखव. ममता तिच्या वडिलांच्या स्कूलमध्ये मुलांना शिकवत होती. तिथेच तिने मानसीला पण कामाला लावले. आता मानसी मुलांना शिकवत होती. अजून एकदा आनंदी राहू लागली होती. परंतु एका आठवड्यानंतर अचानक मानसीला चक्कर आली आणि ती खाली पडली. दवाखान्यात गेल्यावर चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की या आई होणार आहेत. हे ऐकून ममता आणि मानसीला आश्चर्याचा धक्का झाला. आश्चर्यचकित झाल्या. त्या दोघीच्या पण चेहऱ्यावर आनंद आणि दुःख काहीच दिसत नव्हतं. जेव्हा त्या दोघी घरी आल्या तेव्हा आसपास ते कुजबूज करू लागले की ही कशी आई होणार आहे? हिचा नवरा कुठे आहे? नवरा नसताना ही आई कशी होणार आहे का? काही म्हणत होते की तिचा नवरा तर जेलमध्ये आहे. मग हिच्या पोटामध्ये बाळ कुणाचं आहे? तिच्याकडे सगळे चरित्रहीन या नजरेने पाहत होते. ममताने तिच्यासाठी चहा केला. अचानक मानसी मोठमोठ्याने रडू लागली आणि म्हणाले की ममता, मला हे बाळ नाही पाहिजे. लोक मला वेगळ्या नजरेने पाहू लागले आहेत. त्या दिवशी माझी काही चूक नव्हती, तरी पण मला मार खावा लागला. मला सहन झाले नाही म्हणूनच मी पोलिसांची मदत घेतली आणि त्यांना 1 वर्षांची शिक्षा झाली आहे. परंतु मला असं वाटू लागलं आहे की जेव्हा
तेव्हा जे काही केलं ते चुकीचं मी केलं ते कदाचित त्या रात्री शांतपणाने मी माझ्या नवऱ्याचा मार सहन करायला पाहिजे होता. आता माणसे वेगवेगळ्या नजरेने मला पाहत आहेत. आता मी काय करू? असं म्हणून अजून एकदा मानसी रडू लागली. ममता म्हणाली की काळजी करू नकोस. मानसी सगळं काही ठीक होईल. मानसी म्हणाली की परंतु प्रवीण तर मला माफ करणार नाही. करण्यासाठी अजिबात तयार नाही. आता मी बाळाबद्दल त्यांना कसं सांगू मला माहीत नाही. ही आनंदाची बातमी ऐकल्यावर तो आनंदी होईल की नाही. ममता म्हणाली एकदा त्याला बोलण्याचा प्रयत्न कर. जर तो चांगला वागला तर चांगलंच आहे. जर नाही वागला तर अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी तुझ्यासोबत आहे. तू या मुलाला एकटीच सांभाळू शकते. हे बाळ तुझी कमजोरी नाही तर तू या बाळाला तुझी ताकद बनव. ममताच्या बोलण्यामुळे मानसीला जरा हिंमत आली आणि तिने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले. दुसऱ्या दिवशी साधा मेकअप करून मानसी पोलीस स्टेशनला प्रवीणला भेटण्यासाठी गेली. परंतु तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. तिथे गेल्यावर तिची नजर सासूवर आणि तिच्या नंदेवर पडली. सासू तिच्याकडे रागात पाहत म्हणाली की आता इथे काय नेण्यासाठी आली आहेस? माझ्या मुलाला बर्बाद करून तुला मुक्ती भेटली नाही का? रिया म्हणाली वहिनी जेव्हापासून तुम्ही आमच्या घरात आलात तेव्हापासून आमचं आयुष्य नरक झालं. आता अजून कोणता तमाशा करायचा बाकी राहिला आहे? मानसी तिच्या सासूला म्हणाली की मला फक्त एकदा प्रवीणला भेटू द्या. सासू रागाने पाहत होती परंतु तिला काही बोलली नाही. त्यानंतर मानसी पोलिसांना सांगून प्रवीणला भेटायला गेली. तिने जेव्हा प्रवीणला पाहिले तेव्हा तिला त्याच्यावर दया आली. प्रवीण एका कोपऱ्यात गुडघ्यावर डोके ठेवून बसला होता. त्याने जेव्हा मानसीकडे पाहिले तेव्हा तो लगेचच दुसरीकडे पाहू लागला. मानसी म्हणाली की एकदा माझ्याकडे पहा. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. प्रवीण भरल्या डोळ्याने मानसीकडे पाहू लागला आणि म्हणाला मानसी मला माफ कर. मी तुला लग्न झाल्यापासून खूप त्रास दिला आहे. आता मला पश्चाताप झाला आहे. मानसीच्या पण डोळ्यात अश्रू आले. ती म्हणाली खरंच प्रवीण तुम्हाला पश्चाताप झाला आहे का? प्रवीणने हा म्हणून डोके हलवले. प्रवीण म्हणाला की या जेलमध्ये मी फक्त तुझ्याबद्दलच विचार करत बसतो आहे. त्यानंतर मी शांतपणे म्हणाले की मी तुमच्या बाळाची आई होणार आहे. पहिल्यांदा प्रवीणला विश्वास बसला नाही. परंतु बातमी ऐकल्यानंतर तो आनंदाने उड्या मारू लागला आणि म्हणाला की खरंच मी बाबा होणार आहे का? मानसी म्हणाली की हा. तोपर्यंत तिची नणंद आणि सासू आली. त्या दोघींना कोणती सजा झाली नव्हती. फक्त सजा प्रवीणला झाली होती. त्या दोघे बाहेर प्रवीणला भेटण्यासाठी वाट पाहत होत्या. पण त्या दोघींच्या आधी पोलिसांनी मानसीला भेटण्याची परवानगी दिली होती. तोपर्यंत योगिताताई म्हणाल्या मानसी हे काय नाटक लावलं आहे? नवऱ्याला जेलमध्ये लावून पाठवून तुझं पोट भरलं नाही का? प्रवीण आईला ओरडत म्हणाला आई हे काय बोलत आहेस? तिचा नवरा रात्रीच्या बेल्टने मारत असेल, टोमणे देत असेल तर तेव्हा तिच्यावर काय परिस्थिती येत असेल याचा तू कधी विचार केला आहेस का? मुलाचं बोलणं ऐकून योगिताताई एकदम शांत झाल्या. त्यानंतर प्रवीण शांत आवाजात म्हणाला की आई मी बाबा होणार आहे. मानसीच्या पोटात माझं बाळ आहे. हे ऐकून योगिताताईला राग आला आणि म्हणाल्या की तुझ्या पोटात बाळ नक्की प्रवीणचंच आहे का की दुसरं कुणाचं बाळ पोटात घेऊन हिंडत आहेस? प्रवीण त्यावेळेस रागाने म्हणाले की आई हे बाळ माझंच आहे आणि परत जर तो मानसीला काही म्हणाली तर माझ्यासारखं बाळ दुसरं कोणी नसेल. आपल्या नवऱ्यामध्ये झालेला बदल पाहून मानसीने पोलिसांना बोलून केस माघारी घेतली. त्यानंतर प्रवीण आणि मानसी दोघे पण ममताकडे गेले. ममताने खूप प्रेमाने त्या दोघांसाठी जेवण बनवले होते. प्रवीणला भूक लागली होती. मानसीने तिच्या हाताने त्याला जेवण भरवत होती आणि प्रत्येक घासाला प्रवीणच्या डोळ्यातून अश्रू येत होते. तो मानसीच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला की मला माफ कर. मी तुला जेवढा त्रास दिला त्याच्या दुप्पट आता फक्त प्रेमच देणार आहे. जेवण झाल्यावर सामान घेऊन ममताला बाय करून मानसी प्रवीणसोबत तिच्या घरी निघाली. घरात पाऊल टाकल्यावर तिला आधी घडलेला प्रसंग आठवत होता आणि तिच्या अंगात भीती निर्माण झाली होती. परंतु यावेळेस प्रवीणने तिचा हात घट्ट पकडला होता. त्याने तिच्या खांद्यावर हात टाकला आणि प्रेमाने घरात घेऊन गेला. 9 महिने पूर्ण झाल्यावर मानसीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याच्या आवाजाने पूर्ण घर आनंदाने भरून निघाले. बाळाच्या गोड हसण्याने सगळ्यांना माणूस बनवले होते. बाळाला पाहून योगिताताई पण नॉर्मल वागू लागल्या. नयन पण पुन्हा आता रिया पण वहिनींची काळजी घेऊ लागली होती. आता तिला समजले होते की वहिनींशिवाय या घराला घर पण नाही.
आता सगळेच आनंदाने त्या घरात राहू लागले. ज्या प्रकारे मानसीला त्या घरात मान, प्रेम, आदर मिळावा अशी तिची अपेक्षा होती, ती अपेक्षा तिची पूर्ण झाली होती. तर मग मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची ही कथा, वेगळी कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चांगली वाटली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.